हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण बरेच दिवस अल्जेब्राबद्दल या ठिकाणी माहिती घेतली आहे. एक टॉपिक पण या ठिकाणी आपला शिकून झालेला आहे. त्याच अनुषंगाने आपल्या मॅथमॅटिक्समधला असणारा दुसरा पार्ट म्हणजे जॉमेट्री. तर बरेच दिवसापासून या ठिकाणी आपण येता पासून या ठिकाणी जॉमेट्री शिकत असतो. लर्न अबाउट 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि ते. तर पाठीमागच्या वर्षी आपण येता नवीला असताना जॉमेट्रीचे बरेच कारणे आपण तुम्ही शिकला. कारण का गेल्या वर्षी पण आपल्या ठिकाणी 2 पार्ट्स मॅथमॅटिक्सचे होते. एक होता फर्स्ट पार्टमध्ये आपण अल्जेब्रा स्टडी केलेला आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये या ठिकाणी जॉमेट्री स्टडी केलेली आहे. तसंच यावर्षी पण त्याच अनुषंगानं 2 पार्ट्स ब्रेडिंग आपला पाहायचे आहे. एक म्हणजे मॅथ फर्स्ट अल्जेब्रा आपण जे स्टार्ट केलेला आहे आणि जवळपास काही प्रमाणामध्ये होईना मात्र एक पार्ट टॉपिक या ठिकाणी आपण लर्न केलेला आहे चांगल्या प्रकारचा. त्यानंतर आपण थोडक्यात वळूया जॉमेट्रीकडं करूया. जॉमेट्रीची जे की आपण आतापर्यंत बरेच वेळेस पाहिली आहे. तर आतापर्यंत काय काय केलं आजच्या दिवस आपण थोडक्यात इंट्रोडक्शन करून घेऊया जॉमेट्रीबद्दल. ओके, तर जिओ याच्याचा अर्थ आपल्या ठिकाणी बरेच वेळेस या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. जिओ मीन्स लँड म्हणजे जमीन. त्यानंतर मेट्री म्हणजे मेजरमेंट म्हणतो आपण थोडक्यात, म्हणजे मापन. ओके, जिओ मीन्स लँड म्हणजे जमीन किंवा जमिनीचे आकार कोणते प्रकारच्या ठिकाणी पाहतो आपण थोडक्यात. आणि मेट्री मीन्स मापन. तर हे मेजरमेंट पाहण्याचं म्हणजे जमिनीचे वेगवेगळे आकार आणि त्यांचे मापन करण्याचं साहित्य म्हणजे त्या ठिकाणी जॉमेट्रीचा आपण ठिकाणी वर्क करत असतो या ठिकाणी. हे बरेच इंट्रोडक्शन या ठिकाणी आपण बरेच वेळेस या ठिकाणी घेतलं आहे. तरी जॉमेट्रीमध्ये काय काय कन्सेप्ट येतात, तर कोणते कोणते शेप्स येतात, काय काय होते नेमकं. त्याच्यामध्ये पण 2 प्रकारचे फरक आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं की इक्लिप्सच्या ह्याच्यामध्ये किंवा रेग्युलर जॉमेट्री किंवा रेग्युलर शेप किंवा इरेग्युलर शेप असं म्हणता येते, किंवा इक्लिप्स जॉमेट्री किंवा नॉन इक्लिप्स जॉमेट्री असे 2 भाग या ठिकाणी. कारण का सर्वप्रथमतः या ठिकाणी जॉमेट्रीचं स्टडी कोणी केली असेल तर ते केली या ठिकाणी युक्लिडनं. तर युक्लिडला काय केलं, युक्लिडनं कुठून स्टार्ट केलं, तर त्यानं पॉईंटपासून स्टार्ट केलं. म्हणजे हे पॉईंट म्हणजे बिंदू, म्हणजे जॉमेट्रीची सुरुवात बिंदूपासून होते. जशा प्रकारची अंकाची सुरुवात संख्यांची सुरुवात अंकापासून होते 0 ते 9 पर्यंत. त्यानंतर शब्दांची सुरुवात किंवा एखाद्या वाक्याची सुरुवात अशा प्रकारचं अक्षरापासून होते. तसंच बीजगणितामध्ये पहिल्यांदा अक्षरापासून किंवा बैजिक टर्म्सपासून ज्याप्रमाणे बीजगणिताची सुरुवात होते त्याचप्रमाणे जॉमेट्रीची सुरुवात या ठिकाणी पॉईंटपासून होते. पॉईंट म्हणजे बिंदू. ओके, त्याला आपण बरेच वेळेस त्याची व्याख्या पण करतो. ओके, इट इज अ स्पिअर और सर्कल. ओके, हा स्पिअर आहे किंवा आपण बरेच वेळेस सर्कल पण म्हणतो. विच डज नॉट हॅव इन रेडियस और डायमीटर्स. ओके, की जे असा सर्कल आहे की त्याला कुठल्याही प्रकारचा रेडियस अथवा डायमीटर नाहीये. ओके, अशा सर्कलला आपण काय म्हणतो, पॉइंट्स म्हणतो. त्यानंतर ह्या पॉइंट्सना जर आपण असेच एकमेकांना जोडल्यात गेलो, ओके, की हे जे आपण एकमेकाला जोडतो आणि जोडल्यानंतर जे काही असा सेट ऑफ पॉइंट भेटतो इन स्ट्रेट लाईन. ओके, स्ट्रेट पाथ म्हणून आपण याला इकडे. ओके, सरळ लाईन मध्ये. तर याच्यापासून आपला काय भेटतो या ठिकाणी, सेगमेंट. ओके, सेगमेंट. ओके, लाईन सेगमेंट म्हणतात याला, लाईन वरती भेटतो रेषाखंड. ओके, त्यानंतर दुसरा पाहिला होता आपण या ठिकाणी ॲरो, त्याला आपण रे म्हणतो. अशाच प्रकारचा मात्र एका साईडला आपण इन्फिनिटचं डायरेक्शन वापरलं त्याला ॲरोचं सिम्बॉल म्हणतो. ॲरो म्हणजे बाण म्हणतो आपण तुम्ही त्याला. ओके, हा ॲरोचं टोक जर दाखवला असेल इकडून
रे ए बी, किरण ए बी. किरणचं नाव सांगताना जिकडून पॉईंट आहे कॉन्स्टंट आहे, ज्या ठिकाणी एंड नाही तिकडूनच ठिकाणी त्याला स्टार्ट केलं जाते आणि त्याचं नाव या ठिकाणी दिलं जाते. आणि त्यानंतर पाहिलं होतं आपण लाईन, रेषा म्हणतो आपण. दोन्ही बाजूला त्या ठिकाणी इन्फिनिट डायरेक्शन ठिकाणी असते. पी क्यू तर किंवा याला आपण स्मॉल डी असते लाईन एल किंवा लाईन पी क्यू किंवा क्यू पी असं काही पण या ठिकाणी तुम्हाला लिहिता येते. हे बेसिक पार्ट्स या ठिकाणी आपल्या जॉमेट्रीमध्ये पाहता येतात. काय आहे, पॉईंट्स आहे, त्यानंतर सेगमेंट आहे, त्यानंतर रे आहे, त्यानंतर लाईन आहे. ओके, तर अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहता येतात आणि या सगळ्यांचा एकंदरीत आपण विचार केल्यानंतर ही जॉमेट्रीचे कॉन्सेप्ट किंवा बेसिक कॉन्सेप्ट ऑफ आयडियाज किंवा आपण या ठिकाणी म्हणतो की पॉईंटचे नावं कशी द्यायची आहेत, पॉईंट्स ए बी सी डी किंवा नंतर याच्यापासून तयार होणाऱ्या आकृत्या फिगर्स यांच्याबद्दलची आपण माहिती चांगल्या प्रकारची या ठिकाणी घेत असतो. ओके, नाव तर ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये थोडक्यात आपण याची प्रॉपर्टी बघूया की पॉईंट आणि लाईनची प्रॉपर्टी काय आपल्या ठिकाणी पाहता येते. तर युक्लिडला असं म्हणायचं होतं की ज्यावेळेस त्यांनी स्टडी केली या ठिकाणी, तर समजा एक पॉईंट घेतला आपण, तर या पॉईंटमधून एका पॉईंटमधून हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉ. ओके, हाऊ मेनी हे आपण युक्लिडच्या पॉस्टलेटून आपण गेल्या वर्षी या ठिकाणी पाहिले थेरमच्या याच्यामध्ये. हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉ to give one single point. Okay, एका पॉइंट मधून आपण किती रेषा काढता येतात, how many lines can we draw to give a single point. ओके, तर या ठिकाणी याचा आन्सर येते इन्फानाइट. ओके, या पॉइंट मधून आपल्याला काय करता येतं, एका लाईन मधून एका पॉइंट मधून अशा अनंत रेषा काढता येतात. ओके, समजा आपल्याला नाव ओ दिलं, लाईन एल एम एन पी वगैरे वगैरे. तर अशा किती एक लाईन, म्हणजे ह्याचा आन्सर या ठिकाणी आपल्याला लिहिता येते की एका पॉईंटमधून आपला या ठिकाणी इन्फानाइटली अनंत रेषा काढता येतात. ओके, तर हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉ विथ सिंगल पॉईंट, असं हे पण सुरुवातीला स्टडी जेव्हा केली युक्लिडनं, तर हे पण त्यानं या ठिकाणी बेसिक आयडिया जे काही जॉमेट्रीचा पाया आहे तो युक्लिडने रचला, म्हणून आपण त्याला फादर ऑफ जॉमेट्री असं या ठिकाणी आपण म्हणतो. ज्याप्रमाणे आपण अल्जेब्रामध्ये डायोफंटस दिओ फर्नांडे याला आपण फादर ऑफ अल्जेब्रा म्हणतो, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जॉमेट्रीचा ज्यांनी पाया रचला, जॉमेट्रीच्या पॉईंट्स, लाईन, सेगमेंट वगैरे किंवा यांची कॉन्सेप्ट हे काय काय होऊ शकतात किंवा याच्यामध्ये जे काही प्रॉपर्टी आहेत त्याच्याबद्दल जेव्हा स्टडी केले किंवा हे सिद्धांत मांडले किंवा हे थेरम्स त्याने प्रूव्ह केले किंवा सांगितले किंवा ड्रॉ केले किंवा कन्स्ट्रक्ट केले, तर हे सगळे बेसिकली आयडिया हे युक्लिडचे होते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी फादर ऑफ जॉमेट्री, युक्लिडचे फादर ऑफ जॉमेट्री. युक्लिड हा जनक होता कोणाचा, जॉमेट्री म्हणजे भौतिकशास्त्र किंवा भौमितिक शास्त्राचा, ज्यांनी अक्षर आकृत्यांना असे ताळमेळ करून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला आणि पुढं बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपला त्यांनी शिकवलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात ठिकाणी आपण ओळख करून घेऊया. त्यानंतर असंच एक पॉईंट आपण दुसरा एक पॉस्टुलेट त्या ठिकाणी पाहिला होता. हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉ टू गिव्ह वन 2 points. Okay, 2 points. जर आपण एखाद्या प्रतलामध्ये एखाद्या प्लेनमध्ये काय घेतले, 2 पॉइंट्स घेतले कुठे,
ओके. आणि त्या 2 पॉईंट्स मधून हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉ. ओके. एक 2 पॉईंट घेतले आपण समजा, म्हणजे इकडं एक्स आणि वाय असे 2 पॉईंट आहेत. तर ह्या दोन्ही पॉईंट मधून जातील अशा किती रेषा आपल्या ठिकाणी काढता येतील. तर अशा 2 पॉईंट्स मधून फक्त आणि फक्त आपल्याला एकच रेषा काढता येते. काय करता येते ठिकाणी? एकच रेषा काढता येते. म्हणजे एक्स आणि वाय हे त्याचे 2 पॉईंट घेतले आपण, तर या 2 पॉईंट मधून एकच. ओके. म्हणून याचा आन्सर येईल ओके ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ. ओके. फक्त एक आणि एकच लाईन आपण या ठिकाणी काढू शकतो. केव्हा? टू गिवन 2 पॉईंट्स. ओके. टू गिवन 2 पॉईंट्स. ओके. ओनली one line can be drawn to give one two distinct points. दोन भिन्न बिंदूमधून आपल्याला काय करता येते या ठिकाणी? एक आणि एकच रेषा या ठिकाणी काढता येतील. ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ टू गिव्ह टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. ओके. दोन भिन्न बिंदूमधून आपला एकच रेषा या ठिकाणी काढता येते. तर अशा अनेक कन्सेप्ट आहेत जे की आपण स्टडी केलेले आहेत, किंवा सेगमेंटचा असेल किंवा त्या सेगमेंटचं डिस्टन्सचा असेल. तर याच्या व्यतिरिक्त अजून ज्यावेळेस आपण जॉमेट्रीला क्लासिफाईड करतो या ठिकाणी. ओके. तर इक्लिड जॉमेट्री आणि नॉन इक्लिड जॉमेट्री अशा प्रकारच्या आपण 2 गटामध्ये जॉमेट्रीचं वर्गीकरण करतो. त्यालाच आपण रेग्युलर जॉमेट्री आणि इरेग्युलर जॉमेट्री. ओके. तर रेग्युलर जॉमेट्रीमध्ये आपण त्याच्या शेपच्या ह्याच्यावर डिपेंड्स करतो आपण, की रेग्युलर जॉमेट्री म्हटल्यानंतर की ज्या फिगर्सचं, ज्या कृतीचा आपला ॲक्च्युअल मेजरमेंट ठिकाणी सांगता येते, किंवा त्याचा एरिया सांगता येतो, किंवा त्याची लेंथ सांगता येते. आणि नुसती सांगता येत नाही, सांगता तर प्रत्येक गोष्टीची येते आपला, मात्र त्याला विशिष्ट एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये आपला बसवता येते. ओके. त्याचा एक फॉर्म्युला स्पेसिफाईड ठिकाणी कॉमन फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो, आणि त्याला त्या शेपला आकार देता येईल, नाव देता येते. दॅट इज अ रेक्टँगल, दॅट्स अ ट्रायंगल, दॅट इज अ सर्कल, दॅट इज अ स्पिअर. ओके. तर अशा वेळेस हे जे काही पार्ट्स भेटतात तुम्हाला ठिकाणी इक्लिड जॉमेट्री किंवा रेग्युलर जॉमेट्री या ठिकाणी आपण म्हणतो. तर ज्यामध्ये तुमचे ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल्स, सर्कल, स्पेअर वगैरे वगैरे जे काही ज्या आकृत्यांचा आपला काय करता या ठिकाणी स्पेसिफिक फॉर्म्युला सांगता येतो, किंवा याचे रेक्टँगलचे प्रकार भेटतील, ट्रायंगलचे प्रकार भेटतील 3-4, याचे पण 5-6 प्रकार भेटतील. सर्कलचं एकच आहे, यांचा एरिया सांगण्याचा, पेरिमीटर सांगण्याचा आपला फॉर्म्युला माहित आहे, याचं पण माहित आहे. किंवा लाईन्स वगैरे असतील, याचं पण पेरिमीटर सांगता येते, आपल्याची लेंथ सांगता येते. किंवा एखादी रोड कन्स्ट्रक्ट असेल लाईनच्या मार्फत याची पण लेंथ सांगता येते. किंवा ट्रायंगलचे पण आपल्याकडे बरेच काही ठिकाणी सूत्र आहेत, एरिया वगैरे काढण्याचे, ते पण आपल्या ठिकाणी माहिती करून घेत असतो. तर हे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या रेग्युलर शेप्समध्ये ठिकाणी येतात, त्याला आपण रेग्युलर जॉमेट्री किंवा इक्लिड जॉमेट्री म्हणतो. विट इज अ कन्सेप्ट, किंवा काय करतो या ठिकाणी आपण स्पेसिफिक फॉर्म्युला यूज दॅट द मेजरमेंट दे विथ लाईन्स, किंवा लेंथ और पेरिमीटर, किंवा त्यांचं एरियाज हे सांगण्यासाठी आपल्याकडं विशिष्ट जर फॉर्म्युले असतील तर, आणि त्यांना एक विशिष्ट जर आकार असेल आणि त्या आकाराला आपण नाव देत असेल, ओके, तर त्यांना आपल्याला सांगता येते की हा काय आहे, रेक्टँग्युलर आहे, तो सर्क्युलर आहे, तो ट्रायंग्युलर आहे, तो स्क्वेअर आहे, तो किंवा कुठलाही तुमच्या ज्यांना आपल्याला नाव देता येते, किंवा रेक्टँगलचे झाल्यानंतर क्वाड्रिलॅटरल, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, ओके, हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन, जे असे नाव देता येईल, किंवा ते स्पेसिफिक होण्याचा एखाद्या सूत्रामध्ये बसत असतील, किंवा त्यांच्या कन्सिडर साईड वगैरे, किंवा ते एखाद्या विशिष्ट कोणत्या ना कोणत्या पार्ट्समध्ये बसत असतील, त्याला आपण युक्लिडियन जॉमेट्री म्हणतो. की जे त्याच्यावरती युक्लिडनं सर्च केला, युक्लिडनं स्टडी केली, आणि त्या प्रत्येकाचा सिद्धांत, प्रत्येकाची सूक्ष्म अभ्यास करण्याचा प्रयत्न युक्लिडनं केला, आणि अशाला आपण युक्लिडियन जॉमेट्री म्हणतो. आता बाकी राहिलेल्या ठिकाणी नॉन युक्लिड जॉमेट्री. आता युक्लिड जॉमेट्रीमध्ये तुम्ही स्टडी केला काय काय आहे, लाईन आहे, पॉईंट्स म्हणजे पॉईंट्स आहेत, सेगमेंट आहे, रे आहे, लाईन्स आहे, त्यांच्या प्रॉपर्टी आहेत, म्हणजे हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉ, पॉईंट्स, सेगमेंट, त्याचे नाव, डिफरन्शिएट, ओके, ह्या सगळ्या गोष्टी करणं. त्यानंतर मग
अशा अनेक आपण ट्रायंगल जोडतो किंवा अनेक 2-3 सेगमेंट एकत्र लाईन सेगमेंट एकत्र घेतले आणि ते एकमेकाला जोडले की क्लोज फिगरमध्ये ट्रायंगल तयार होतात, स्क्वेअर किंवा रेक्टँगल तयार होतात किंवा सर्कल तयार होतो. अनेक विशिष्ट याच्यामध्ये आपल्या डिवायडरच्या साह्याने जर आपण काढलं तर अनेक बरेच काही फिगर्स आहेत, आपण त्याला नाव देऊ शकतो. अशा काही आहेत फिगर आपल्याकडं म्हणजे किंवा मात्र ज्या फिगरला आपण त्याच्या शेपचा आकाराचं नाव देऊ शकत नाही, एक त्याचा विशिष्ट शेप्स त्याचं नाव या ठिकाणी आपण देऊ शकत नाही. उदाहरणार्थ तुमचा अमिबा घेतला तुम्ही, ओके, अमिबा पाहिला असेल तुम्ही तुमच्या सायन्समध्ये, तर अमिबाचा आकार जर काढला, ओके, तसाही तुमचा या ठिकाणी आकार असतो. किंवा एखाद्या झाडाचं पान असेल, ओके, एक पान काढला किंवा कुठल्या एखादी शेप्स काढला किंवा अशी काही बरेच काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण ठिकाणी त्याचा विशिष्ट आकार या ठिकाणी आपण सांगू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. तर हे आकार कोण्या शेप्समध्ये बसते, कोण्याच नाही, ओके. तर ह्याला कुठल्याही प्रकारचा आकार सांगू शकत नाही किंवा ह्याला नाव शकत नाही. इट इज अ रेक्टँग्युलर असं म्हणू शकत नाही, इट इज अ सर्क्युलर असं काय म्हणू शकत नाही आपण, किंवा याचं जे आकारच आहे ते आकारच नाही आहे, ओके. कुणीकडे पसरलेलं जिकडे हवा तिकडे पसरणारा हा भाग आहे. म्हणून ज्या आकृत्यांना ज्या माध्यमांना काय नसतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आकार नसतो तर त्यांना नॉन युक्लिडियन जॉमेट्री किंवा इरेग्युलर शेप्स म्हणतो आपण, की ज्यांना विशिष्ट एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये बंदिस्त करता येत नाही. ज्यावेळेस त्याचा एरिया काढायचा असेल तर स्पेसिफिक सुद्धा नाही, मग तो आपल्या याच्या खाली ग्राफ टाकून किंवा ग्राफच्या साह्यानं वगैरे याला आपला मोजावं लागतं, ओके. हाऊ मेनी कम्प्लीट स्क्वेअर, हाऊ मेनी हाफ स्क्वेअर वगैरे एरियाचा प्रत्येकाचा काढता येतो, आपला काढता येत नाही असं नाही. मात्र ज्यावेळेस आपण असं जी आकृती असते ज्याप्रमाणे आपण एरियाचं रेक्टँगल म्हणलं की डायरेक्ट सांगतो आपण लेंथ इंटू ब्रेथ, किंवा एखाद्या राईट अँगल ट्रायंगलचं एरिया म्हटला की राईट अँगल ट्रायंगल एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट असं डायरेक्ट सांगतो आपण. किंवा सर्क्युलरचं पायर स्क्वेअर किंवा त्याची सर्कम्फरन्स असेल तर 2 पायर, ओके. या प्रत्येक गोष्टीचा आपण डायरेक्टली या ठिकाणी विचारायला सांगू शकतो. मात्र आपल्या निसर्गामध्ये नेचरमध्ये अशी काही मला शेप्स वगैरे पाहायला भेटतात की ज्या ठिकाणी आपण त्याचे विशिष्ट आकार या ठिकाणी सांगू शकत नाही. डज नॉट हॅव अ डेफिनेट शेप और साईज, म्हणजे साईज काय तर असेल शेप त्याचं हे नसते, डेफिनेट नसते. अशांना आपण नॉन युक्लिडियन जॉमेट्री म्हणतो, ज्यांना डेफिनेट शेप्स आहे, त्याची साईज पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्याचं मेजरमेंट पण करता येते, ओके. त्याचं ॲक्च्युअल मेजरमेंट पण करता येते आणि त्याला एक विशिष्ट डेफिनेट फॉर्म्युला आपला यूज करता येतो किंवा सांगता येतो. ह्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करून आपल्याचं क्षेत्रफळ, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याची लेंथ, त्याची पेरिमीटर, त्याचं सर्कम्फरन्स, ह्या सगळ्याच गोष्टी काढू शकतो. अशा आकृत्यांना किंवा अशा शेप्सना आपण रेग्युलर शेप्स किंवा युक्लिडियन जॉमेट्रीमधले शेप्स असं ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच जॉमेट्रीचे एकंदरीत आपल्या ठिकाणी इथं तात्पुरत्या काळापुरते आपण 2 प्रकार करतो. या ठिकाणी बरेच पुढं जॉमेट्रीचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये ट्रायगोनॉमेट्री आहे, हे सगळं रेग्युलरमध्ये नाही, इरेग्युलरमध्ये आपण पाहतच नाही, स्टडीज करत नाही. 10वी झाल्याच्या नंतर आपण स्टडी करतो इरेग्युलर जॉमेट्रीची. तर आपण जे स्टडी करतो 10th क्लासपर्यंत ती फक्त रेग्युलर जॉमेट्री आहे आणि त्या रेग्युलर जॉमेट्रीमध्ये विशिष्ट आकार शेप्स तुम्हाला ठिकाणी पाहायला भेटतील. तुम्हाला इरेग्युलर जॉमेट्री पण स्टडी करायची आहे, मात्र ते पुढं 10th क्लासच्या पुढे गेल्यानंतर फिजिक्समध्ये वगैरे तुमच्या त्या ठिकाणी बरेच काही थिकनेस वगैरे किंवा एखादा ढग आहे आकाशामध्ये, दुसरा ढग दुसऱ्या बाजूला आहे, त्याचं व्हॅल्यूम काय आहे, त्याचं मास काय, बऱ्याच काही गोष्टी आहेत इरेग्युलर जॉमेट्रीबद्दलच्या, ते काही सांगू शकत नाही आपण. मात्र आपल्या 10th क्लासपर्यंत फक्त आपला रेग्युलर जॉमेट्री स्टडी या ठिकाणी करायचं आहे आणि ते जास्त युजफुल आहे, ओके. कारण का ते विशिष्ट कोणत्या ठिकाणी सूत्रावर बसतात. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण स्टडी केले किंवा जॉमेट्रीचे 2 पार्ट केले, रेग्युलर जॉमेट्री आणि इरेग्युलर जॉमेट्री. तर रेग्युलर जॉमेट्री कशाला म्हणायचं की ज्यांना विशिष्ट म्हणजे विच फिगर्स हॅव डेफिनेट शेप्स किंवा साईज त्यांना विशिष्ट एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये बसवता येतो. जस्ट लाईक ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल शेप, ऑल टाइप्स, ट्रायंगल्स, ऑल टाइप्स, सर्कल्स, बरेच काही जे आहेत की ज्या विशिष्ट आपल्या एखाद्या सूत्रामध्ये मांडता येतात, त्याला आपण रेग्युलर जॉमेट्री किंवा रेग्युलर शेप्स किंवा युक्लिडियन जॉमेट्री म्हणतात. नॉन युक्लिडियन जॉमेट्रीमध्ये ज्यांचे आकार विशिष्ट नसतात, त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांच्या आकाराला नाव देत नाही, ओके. भिन्न भिन्न काहीतरी वेगवेगळेच असतात, ओके. कुठं रेषा, कुठं कमी जास्त, अशी काही ॲक्च्युअल फिगर्स त्यांची नसते किंवा ॲक्च्युअल त्याचं मेजरमेंट आपल्याला घेता येत नाही, अशांना नॉन युक्लिडियन जॉमेट्री म्हणतात.
तर आपला नॉन युक्लिडियन जॉमेट्रीची स्टडी करायची नाही आहे, फक्त युक्लिडियन जॉमेट्रीची आपल्या ठिकाणी स्टडी करायची आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही चांगल्या प्रकारचं पाठीमागचं जे काही वर्गात तुम्ही अभ्यास केलेला आहे, आणि 8वीचे असतील 9वीचे असतील, जॉमेट्रीबद्दल जे काय स्टडी केली तुम्ही 8वीच्या 9वीच्या पुस्तकातून, ते सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर काढाव्यात, माहिती घ्यावी आणि जॉमेट्रीचे सगळे टॉपिक उद्यापर्यंत एक बारचं चांगल्या प्रकारचं रिवाईज करावा. कारण का जॉमेट्री मला की थोडासा लिखापट्टी येतो, वाक्यरचना करणं, माहिती देणं किंवा प्रूफ, कन्स्ट्रक्शन, थिअरम, त्याची बऱ्याच गोष्टी किंवा टेस्ट सगळ्या हे कुठं काही माहिती असलं पाहिजे. म्हणजे जे गेल्या वर्षी 9वीला तुम्ही जवळपास 10वीपासून ते 9वीपर्यंत सिलेबस रिवाईज केलात पहिल्या 2 टॉपिकमध्ये, त्याचप्रमाणे आता त्या सगळ्याच गोष्टीचं 6वीपासून ते तुमचं 10वीपर्यंतचं मॅथमॅटिक्सचे आहे हे कुठं काही पॉईंट लावू शकतो. तो काही डायरेक्ट 10वीच्याच पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला भेटेल असं नाही. तुम्हाला कुठल्याही 8वीच्या 9वीच्या 7वीच्या कुठल्याही पुस्तकात जाऊन तुम्हाला ठिकाणी वाचन करावं लागेल, ते पण डीपली वाचन करावं लागेल. त्यासाठी आता आपण आपल्या जॉमेट्रीच्या ठिकाणी पहिल्या पेपरमधला दुसऱ्या पेपरमधला पहिला टॉपिक या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. तो सिमिलरिटी म्हणजे ट्रायंगलवरती डिपेंडचा आहे. आणि ट्रायंगलच्या अनुषंगानं काय काय लागते, ट्रायंगलचं काय काय तुम्ही आतापर्यंत स्टडी केला, म्हणजे ट्रायंगल्स म्हणजे काय, ट्रायंगलच्या ओरली प्रॉपर्टी काय काय आहे, ट्रायंगल कशाला म्हणतात, किंवा ट्रायंगलचं इंटरनल मेजरमेंट काय असतो, त्याचे पॅरामीटर काय, त्याचे सूत्र काय आहे, एरिया काढण्याचे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ठिकाणी स्टडी कराव्या लागतील. किंवा त्यानंतर आपण ट्रायंगलचे 6 टाईप करतो आपण, बेसिस ऑन द साईड, बेसिस ऑन द अँगल. जर बेसिस ऑन द साईड पाहिलं तर तुमच्या ठिकाणी स्कॅलर ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल, त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यानंतर जर तुम्ही अँगलच्या प्रिफरन्स पाहिला तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल आहे. असे 3 अँगलच्या बाबतीत माहिती घेता. जेवढे तुम्हाला माहिती आहे, जेवढे तुम्हाला आठवतात, अशा सगळ्या ट्रायंगलच्या ठिकाणी तुम्ही एक वेळेस स्टडी करून या, त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करून या. ओके, ओव्हरऑल जॉमेट्रीचा सगळा अभ्यास तरी केला तरी चालतो. त्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही टेस्ट पण पाहिलात, सिमिलर ट्रायंगलच्या पण टेस्ट पाहिलात आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या पण टेस्ट पाहिलात. कारण तुमचा टॉपिकच होता कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, त्याचा टॉपिक काहीतरी. ओके, त्या टॉपिकमध्ये तुम्ही त्याच्या टेस्ट पण पाहिला, किती टेस्ट आहेत आणि त्या कशा. जरी आपल्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या टेस्ट जरी आपल्या टॉपिकमध्ये लागत नसतील तरी सिमिलर ट्रायंगलच्या ठिकाणी लागतात, कारण नावच आहे आपल्या टॉपिकचं सिमिलर ट्रायंगल. मात्र ह्या टॉपिकचं इंट्रोडक्शन किंवा पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकायला आपल्याला बराच वेळ लागतो त्या त्या टॉपिकच्या नावापर्यंत पोहोचण्यासाठी. तर तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टीचं वाचन करून घ्या. आणि बऱ्याच गोष्टीची बऱ्याच जणांची तक्रार असते की थेरॉटिकल भाग असल्यामुळे सगळं लक्षात राहत नाही. कारण का जॉमेट्री पेपरला ठिकाणी लॉजिकल पेपर म्हणतात, भौतिक पेपर असे म्हणतात इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला. थोडंसं विचार करून प्रत्येक स्टेपला, कारण का वरच्या स्टेपवर खालच्या स्टेप डिपेंड्स नसते, तिथं आपण नंबर नाव देऊन त्याला तिथं ठेवून टाकावं लागते. दुसरं काय तर आपल्या ठिकाणी घरी करावं लागते आणि दुसरी स्टेप आपल्या ठिकाणी सुरुवात पण करावी लागते. जेवढामध्ये तसं नसतं, तुम्ही एकबार इक्वेशन मांडला त्याच्यावर डिपेंड्स करून आपल्याला खाली जाता येते, त्याचाच अभ्यास करत करत त्याच्याच विचारपूर्वक गोष्टीनं. मात्र जॉमेट्रीमध्ये एक स्टेप जरी एक प्रूफ केला ठेवून टाका, दुसरं काहीतरी विचार करा, दुसरं प्रूफ करा, तिसरं काहीतरी घ्या, तिसरं प्रूफ करा, आणि मग शेवटीचं दोघं तिघांचं एकत्रित विचार करून काहीतरी म्हणून टाका की हां हे बरोबर आहे, सत्य आहे आणि हेच खरोखर आहे, असं आपण खाली वाक्य इट इज ट्रू म्हणजे इट इज अ फॉल्स, म्हणजे हे होऊ शकत नाही. त्यासाठी थोडासा लॉजिकली पेपर आहे म्हणून लक्षात राहत नाही किंवा भूकंपटी करू शकत नाही गाड्यामध्ये वगैरे पाहून. तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये समजूनच घ्यावं लागतील. थेरम असतील, कन्सेप्ट असतील, याच्या कलरे असतील किंवा उपप्रमेय असतील, सिद्धांत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कन्सेप्ट असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या ठिकाणी प्रोग्रॅटचे प्रॉब्लेम्स असतात, ते पाठ नाही करून घेऊ शकत आपण, की त्याचे आपण डिव्हिडेशन करायचं, आपलं नेमकं टार्गेट काय करायचं आहे, आपल्याला त्याला कशा प्रकारचं प्रूफ करायचं आहे, या सगळ्या गोष्टीच्या ठिकाणी आपला नियोजन करावं लागेल. तर थोडेसे बेसिकली थोड्या गोष्टी घेत या ठिकाणी आपण पुढे जाऊया. तत्पूर्वी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं थोडंसं वाचन वाढवा. उद्या आपण इंट्रोडक्शनच्या पार्टला, म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ सिमिलरिटीज किंवा जेव्हा बेसिक पार्ट आहे पण त्याच्या अगोदरचे जे काही पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया. आज आपण इंट्रोडक्शन टू जॉमेट्री या ठिकाणी आपण स्टार्ट केलेली आहे आणि जॉमेट्रीबद्दल 2च गोष्टी आपण घेतल्या आहेत. एक आहे युक्लिडियन जॉमेट्री, दुसरी आहे नॉन युक्लिडियन जॉमेट्री. त्याच्यामध्ये रेग्युलर किंवा इरेग्युलर असा ठिकाणी आपण म्हणतो, त्यांना विशिष्ट आकार असतो त्यांना रेग्युलर जॉमेट्री म्हणायचं, ज्यांना विशिष्ट आकार नसतो त्यांचा या ठिकाणी काय करतो आपण इरेग्युलर जॉमेट्रीमध्ये समावेश करतो.
तर आपल्याला कोणती जॉमेट्री शिकायची आहे? रेग्युलर जॉमेट्री, म्हणजे या ठिकाणी युक्लिडियन जॉमेट्री या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पण आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचं वाचन करून येशाल. उद्यापासून ठिकाणी आपली लागलीच. तुम्हाला एवढं समोर आहे की पाठीमागचे सगळे 8वीचं किंवा 9वीचे 2-3 वर्गाचं पुस्तक काढून जॉमेट्रीबद्दल काय काय माहिती आहे त्या पुस्तकामध्ये फक्त वाचन करायचं आहे, दुसरं काहीच नाही, फक्त वाचन. म्हणजे वाचन करून समाधान ठिकाणी उद्यापासून जे जे काही लेक्चर्स होतील आपले ते पाहण्यासाठी प्रारंभ करायचा हळूहळू एक पॉईंट. आणि हे सगळ्या गोष्टी, पहिला टॉपिक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, थेरॉटिकल आहे आणि सगळ्या पुढच्या टॉपिकचा बेसिक आहे. म्हणजे याच्यावरती बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुमच्या डिपेंड्स करतात. त्यासाठी कोणी काही मिस करू नका आणि हळूहळू सगळ्या गोष्टी पाहायला प्रारंभ करा. ओके, थँक्यू, धन्यवाद, हॅव अ नाईस डे.